आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथे पाहणी करायला गेलो. तिथे घोषणाबाजीची जागा नाही आहे, तिथे ना कुठेतरी राडा करण्याची जागा आहे. आपण पाहत असाल आम्ही नतमस्तक झालो आणि महाराजांची माफी मागितली महाराष्ट्र म्हणून, की आमच्या डोक्यावर हे असं सरकार बसलेलं आहे. हे सरकार आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही, कारण हे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार आहे. माहौल बिगाड़ा किसने? हम तो यहाँ एक मोर्चा करने के लिए आए थे और यही बात है कि होम मिनिस्टर कहाँ है? जो इलीगल सीएम है वो उन्होंने तो जिम्मेदारी अपनी झटक दी, उन्होंने कहा ये इंडियन नेवी की बात थी। तो फिर ये आपटे कौन है? इसको कैसे काम दिया गया? किसका दोस्त है? क्या आपके परिवार में से किसी का दोस्त है क्या? ये कॉन्ट्रैक्ट कैसे दिया गया? इस पर कोई जवाब नहीं दे रहा। जो स्टैच्यू ऑफ लिबर्टी है 138 साल हुए हैं अभी तक वहाँ खड़ी है। गेटवे ऑफ इंडिया को छत्रपति शिवाजी महाराज की जो मूर्ति है वो अभी भी वहाँ है। तो ये मूर्ति जो मोदी साहब ने अनावरण की थी वो कैसे 8 महीने में गिर गई? क्योंकि इसमें घोटाला है, भाजपा ने घोटाला किया। भ्रष्टाचारी जनता पार्टी ये भाजप का नाम है। हो, पण हे दुर्दैव आहे, कारण जे देशभक्ती आम्हाला शिकवतात तेच नेव्हीकडे बोट दाखवतात. जे हिंदुत्व आम्हाला शिकवतात ते कुठे आहेत तथाकथित हिंदुत्ववादी? आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत, पण महाराजांची मूर्ती जे पडली काल तेव्हा कुठे होते? आज खासदार 4 दिवसानंतर आलेत. कुठेतरी हे वातावरण बिघडण्यास प्रशासन बिलकुल नाही, आमच्याकडून वातावरण बिघडणार नाही, पण प्रशासनाने नक्की एसपीना जाब विचारला पाहिजे, कलेक्टरना जाब विचारला पाहिजे. मी ऐकतोय की कलेक्टर जे आहेत ते मिंदेंचे चेले आहेत म्हणून त्यांना इथे पोस्ट केलेला आहे. त्या सगळ्यांना सांगतोय मी की आमचं सरकार येत आहे, मग आम्ही ज्या काही कारवाई करायच्या मग आमचे हात बांधलेले नसतील. माहिती होतं. बरोबर आहे, 2 पोलिसांनी लक्ष घालायला पाहिजे होतं, एसपीनी लक्ष घालायला पाहिजे होतं. आणि आज नाही तर आम्ही उद्या त्यांना आमचं सरकारांचा जाब विचारणार आहोत. कारण आपण एक पाहाल, आमच्यासोबत मोठे नेते होते, जयंत पाटील साहेब होते, आमच्यासोबत 2 विरोधी पक्षाचे नेते होते, म्हणजे अंबादास दानवेजी आहेत आणि वडेट्टीवारजी आहेत. बरं, तिथून पण सीआरपीएफ सिक्युरिटीवाले होते, म्हणजे कुठे ना कुठेतरी बंदोबस्त असायला पाहिजे होतं. काही लोक तिथे बालिश आहेत, त्यांचे नेते बालिश आहेत, ठीक आहे, पण आम्ही तर नीट समजूतदारपणे घेतला विषय. असू शकतं मिंदेंचं राज्य आणि फडणवीस साहेबांकडे आता वेळच नाही आहे हे सगळ्याकडे बघण्यासाठी. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहताय. लॉ एंड ऑर्डर के लिए होम मिनिस्टर कहाँ है? वो तो खुद की राजनीति में व्यस्त है. अगली रणनीति आपकी क्या होगी? रणनीति यही है कि अगर आप देखें तो महाराष्ट्र के स्वाभिमान को मारा जा रहा है, महाराष्ट्र की अस्मिता